स्नेनियर्स आर्ट ऑफ टीचिंग या चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्रातील जे विद्यार्थी आहेत ज्यांनी सीटीईटी परीक्षा पास केलेली आहे, जे आता टेट भरतीमध्ये सुद्धा जी वाट बघत आहेत, शिक्षक भरतीची वाट बघत आहेत, त्या सर्व विद्यार्थ्यांना एक आवर्जून विनंती आहे आणि तुमच्यासाठी जी आहे ही आनंदाची बातमी आहे. विनंती अशी आहे की विद्यार्थी मित्रांनो, आपण गेल्या 2-4 वर्षापासून जर स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत असेल ते 10 वर्षापासून अभ्यास करत असाल तर आपल्यासाठी जी सुवर्ण संधी आलेली आहे ती सुवर्ण संधी म्हणजे काय? महाराष्ट्राची शिक्षक भरतीच्या जागा अजूनपर्यंत यायला वेळ आहे, तेव्हापर्यंत ही भरती होऊन जाते आणि त्या ठिकाणी तुम्ही रुजू होऊन जाल. विद्यार्थी मित्रांनो, त्यासाठी आनंदाची बातमी अशी की EMRS शिक्षक भरती 2025 ज्या जागा आहेत त्या 7267 जागा आहेत. विद्यार्थी मित्रांनो, त्यामध्ये EMRS म्हणजे काय? तर एकलव्य रेसिडेन्शियल मॉडेल स्कूल ज्या नवोदय आणि केंद्रीय विद्यालयाच्या धर्तीवर आहे, म्हणजे नवोदय विद्यालयाच्या धर्तीवर आहे. कारण ह्या ज्या शाळा आहेत या शाळा संपूर्ण भारतभर आहे, जम्मू काश्मीर पासून तर कन्याकुमारी पर्यंत, गुजरात पासून तर इकडे मिझोरम मेघालयापर्यंत या शाळा आहेत. ह्या ज्या शाळा आहेत या शाळा आपल्या आदिवासी विद्यार्थ्यांसाठी काम करतात आणि नवोदयच्या धर्तीवरती काम करत आहे. रेसिडेन्शियल स्कूल असणार आहेत या, आणि आपल्याला राहण्यासाठी क्वार्टर्स आणि केंद्र सरकारची परमनंट जॉबची नोकरी या ठिकाणी आपल्या सर्वांना मिळणार आहे. तर त्यासाठीचा जो अभ्यासक्रम काय आहे, वय काय आहे, पात्रता काय असणार आहे, बीएड आहे की डीएड आहे, त्यामध्ये किती % पाहिजे आहेत, ही मुख्य परीक्षा पूर्व परीक्षा होणार आहे का, या सर्व बाबी आपण या ठिकाणी बघणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, सकाळी जो व्हिडिओ मी बनवलेला आहे एक नॉर्मल व्हिडिओ बनवलेला होता की जागेच्या संदर्भात, यात आता आपण सिलेबस बघणार आहोत आणि हा सिलेबस पुन्हा दोन्ही पदांच्या समतुल्य आहे का, किती विषय त्याच्या सारखे आहेत आणि नंतर काय क्वालिफाईंग आहे, या सर्व बाबी आपण निवड कशी होणार हे सर्व आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. आपण माझ्या चॅनलला पहिल्यांदा आले असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून येणारा जे काही अपडेट असेल EMRच्या बद्दलचा किंवा शिक्षक भरती संदर्भातला सर्व आपल्या चॅनलवर मिळत जाईल. बघा, आपण संपूर्ण या ठिकाणी विश्लेषण बघणार आहोत. जागा आहेत 7267, त्यामधील पीजीटीच्या जागा ज्या आहेत, पोस्ट ग्रॅज्युएशन टीचर आहेत त्याच्या जागा ज्या आहेत 1460 जागा आहेत, म्हणजे टीजीटी पेक्षा कमी जागा आहेत. आणि ह्या ज्या जागा आहेत टीचरच्या म्हणजे आपल्या टीजीटीच्या जागा त्या 3962, म्हणजे या 4000 पकडायचे आहेत आपल्याला. 3962 या दोन्ही मिळून जर विद्यार्थी मित्रांनो आपण बघितलं तर 5500 पेक्षा जास्त जागा या दोन्ही टीचर भरती जागा आहेत. आणि इतर ज्या आहेत त्या नॉन टीचिंगच्या आहेत. त्यात अजून 225 ज्या जागा आहेत त्या जागा प्रिन्सिपलच्या जागा असणार आहे. मग ही जी प्रक्रिया आहे ही प्रक्रिया 2 पद्धतीने यावेळी घेण्यात येणार आहे. ती कशी? तर पूर्व परीक्षा आणि मुख्य परीक्षा असे 2 परीक्षा या ठिकाणी घेतल्या जाणार आहेत. जशा स्पर्धा परीक्षेमध्ये MPSC परीक्षा घेतली जाते, पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा, आणि त्यानुसार नंतर निवड यादी, अशासारखे या परीक्षा घेतल्या जाणार आहे. तर ही जी पूर्व परीक्षा आहे, पूर्व परीक्षेमध्ये कोणता विषय असणार आहे, सिलेबस काय असणार आहे? पूर्व परीक्षा जी आहे विद्यार्थी मित्रांनो, ही पूर्व परीक्षा ही क्वालिफाईंग असणार आहे, हे लक्षात घ्यायचं आहे. ही जी पूर्व परीक्षा आहे ही पूर्व परीक्षा क्वालिफाईंग असणार आहे. तुम्हाला फक्त पास व्हायचे आहे. पास होऊन तुम्हाला त्या ठिकाणी याचा जो रेशो आहे हा रेशो 1:10 असणार आहे. हा जो रेशो असणार आहे पास होण्याचा रेशो, म्हणजे हा कट ऑफ आपल्याला या जागेनुसार हा कट ऑफ काढला जाणार आहे, जे एका 10 जागेनुसार याचा कट ऑफ काढणार. जसं MPSCचा कट ऑफ आपण सर्वांना माहिती आहे की कसा रेशो काढला जातो, ते एका 10 नुसार हा क्वालिफाईंग या ठिकाणी असणार आहे. आणि नंतर तुमचा जो रिझल्ट असणार आहे हा पेपर 2 जो असणार आहे, या पेपर 2 मध्ये जे काही तुम्ही मार्क्स मिळवणार आहात त्या मार्क्स वरती तुमची निवड होणार आहे. कुठे? या EMRS स्कूलमध्ये तुमची टीचर म्हणून या ठिकाणी निवड होणार आहे. तर आपण बघणार आहोत की पोस्ट ग्रॅज्युएट टीचरच्या ज्या जागा आहेत त्याचा सिलेबस काय आहे आणि या टीजीटीचा सिलेबस काय आहे, ह्या दोन्ही गोष्टी सिलेबस आपण या ठिकाणी बघणार आहोत. आणि त्यानंतर आपला कट ऑफ किती असणार आहे, एज काय लागणार आहे, नंतर निवड कशी होईल ते बघणार आहोत आपण. बघा, याचा अभ्यासक्रम जो आहे याची निवड तुम्हाला सांगितली की एकाच 10 नुसार क्वालिफाय, पहिला पेपर क्वालिफाईंग आहे आणि यात निगेटिव्ह मार्किंग सुद्धा आहे. निगेटिव्ह मार्किंग 1:3 या पद्धतीने असणार आहे. जसं आपलं 1:4 असते त्या कोणत्या याच्यात MPSC मध्ये जर असते तर इथं 3 केला आहे, म्हणजे हा थोडा अवघड केलेला आहे. बघा सिलेबस काय आहे, करंट अवेअरनेस असणार आहे. करंट अवेअरनेस जीके जो असतो तो 10 मार्काचा जीके असतो, जे प्रत्येक पेपरला असते. कोणत्याही तुम्ही स्पर्धा परीक्षा देत असाल त्यामध्ये तुम्हाला जीके द्यावंच लागतं किंवा जीकेचा अभ्यास करावाच लागतो. तो 10 मार्काचा जीके असणार आहे. नंतर रिझनिंग एबिलिटी ही 15 मार्काची असणार. रिझनिंग सुद्धा असते. बुद्धिमत्ता आपल्या सर्वांना माहिती आहे, कोणतीही परीक्षा द्यायची असेल तर तुम्हाला बुद्धिमत्ता द्यास लागेल, सरळ सेवा असो नाहीतर
आपलं एमपीएससी असो. नंतर नॉलेज ऑफ आयसीटी हे सुद्धा आपल्याला असणं, कम्प्युटरचं नॉलेज आणि इतर जे नॉलेज आहे ते असणं गरजेचं आहे. तर आपल्याला 15 मार्क्स त्यावरती असणार आहे. नंतर टीचिंग ऍप्टिट्यूड आपण शिक्षक जरी होतो म्हटलं तरी टीचिंग ऍप्टिट्यूड आपल्याला असणं गरजेचं आहे. जे आपले टेट घेतलेले आहे, टेट मध्ये सुद्धा ते टीचर ऍप्टिट्यूडचेच काही प्रश्न त्या ठिकाणी असणार आहेत. तशासारखंच इथं पण 30 मार्काचे जे टीचर ऍप्टिट्यूड आहे. नंतर डोमेन नॉलेज, महत्वाचा विषय. डोमेन नॉलेज म्हणजे काय, तर डोमेन नॉलेज मध्ये पॅडागॉजी जे असते ते आपलं बालमानसशास्त्र आणि एनईपी जे आहे न्यू एज्युकेशन पॉलिसी, त्या दोन्ही न्यू एज्युकेशन पॉलिसीवरती 10 प्रश्न असणार आहेत. आणि पॅडागॉजीवरती म्हणजे डोमेन नॉलेज जे तुमचा विषय असणार आहे, पीजीचा विषय जो असणार आहे किंवा ग्रॅज्युएशनचा जो विषय आहे त्यानुसार तुम्हाला या ठिकाणी 20 मार्क असणार आहे. अशा पद्धतीने हे 100 प्रश्न आणि 100 गुणाचा हा पेपर असणार आहे. आणि यात एमसीक्यूज असणार आहे आणि त्याचनुसार एमसीक्यूज असणार. त्यामध्ये आपल्याला 1:3 काय आहे, निगेटिव्ह मार्किंग आहे आणि यानुसार ही क्वालिफाईंग परीक्षा असणार आहे. महत्वाचा विषय असा की ही जी परीक्षा आहे ही परीक्षा ऑफलाईन होणार आहे. ही जी परीक्षा आहे ऑफलाईन होणार आहे, कारण आपल्याला ऑफलाईनची सवय जास्त आहे आणि ही ऑफलाईन परीक्षा होणार आहे. एक लक्षात घ्यायचं आहे की करंट अफेअर, रिझनिंग आणि नॉलेज ऑफ आयसीटी आणि टीचिंग ऍप्टिट्यूड हे तीनही जे सब्जेक्ट आहेत किंवा हे तीन हे जे सब्जेक्ट आहेत हे 3 सब्जेक्ट पेपर 2 ला सुद्धा असणार आहे. पेपर 2 ला म्हणजे यात बीएड जे टीजीटी आहे त्याला असणार आहे. टीजीटीची जी परीक्षा होणार आहे प्री आणि मुख्य परीक्षा, तर टीजीटीची पूर्व परीक्षा आहे त्याला ह्या तीनही जे विषय आहेत हे सेम विषय कोणत्या आहे टीजीटीला सुद्धा असणार आहे. त्यामुळे घाबरून जाण्याचं कारण नाही. फक्त बदल कायच आहे तर बदल डोमेन सब्जेक्ट मध्ये बदल असणार आहे. तुमचा जो डोमेन सब्जेक्ट असेल त्यानुसार त्या ठिकाणी असणार आहे. तुमची मेथड बीएडची काय असणार आहे, डोमेन सब्जेक्ट काय असणार आहे, त्या आधारावरती हे काय असणार आहेत प्रश्न असणार आहेत. बाकी पॅटर्न दोन्ही पूर्व परीक्षेचा म्हणजे टीजीटीचा आणि पीजीटीचा हा सारखाच असणार आहे. हे तीनही विषय सारखेच असणार आहे. नंतर महत्वाचा विषय आहे की यात तुम्ही जर क्वालिफाय झाले, पण त्याच्यामध्ये एक टाकलेला आहे त्यांनी 6वा विषय म्हणजे कोणता, तर लँग्वेज कॉम्पिटन्सी. लँग्वेज कॉम्पिटन्सी हा प्रत्येक याच्यात असतो. लँग्वेज कॉम्पिटन्सी म्हणजे तुम्हाला याच्यावरती लँग्वेज वरती प्रश्न असेल, जे काही हिंदी किंवा इंग्रजी लँग्वेज असेल त्यावरती प्रश्न असतील आणि त्यानुसार तुम्हाला यामध्ये हे सुद्धा क्वालिफाईंग आहे. हे जर तुम्ही क्वालिफाय केलं तरच तुमचा पेपर चेक होणार आहे, अन्यथा तुमचा पेपर चेक होणार नाही. म्हणजे याला पीजीटी मध्ये जर विद्यार्थी असतील तर त्या विद्यार्थ्यांना 20 पैकी तुम्हाला 4% तुम्हाला मार्क घ्यावा लागेल. म्हणून त्यांनी त्या ठिकाणी या ठिकाणी 20 पैकी 8 मार्क तुम्हाला पाहिजे म्हणजे पास व्हायला. जर तुम्हाला 20 पैकी 8 मार्क्स मिळाले तर तुमचा हा पूर्ण पेपर चेक होईल, अन्यथा पेपर चेक होणार नाही. हे कोणासाठी आहे, पीजीटीच्या विद्यार्थ्यांना पहिल्या पेपरसाठी असणार आहे. म्हणजे हे 100 प्रश्न 100 गुणांचा हे पेपर असणार आहे. त्यामध्ये हे 20 मार्काचं काय असलेलं आपलं लँग्वेज कॉम्पिटिशन 6वा मार्क्स असणार आहे. या ठिकाणी 30 30 20 30 60 हा बरोबर. नंतर इकडे टीजीटी मध्ये काय आहे तर टीजीटी मध्ये 30 पैकी इकडे 20 पैकी आहे क्वालिफाईंग, तिथे 30 पैकी तुम्हाला 12 मार्क घेणं गरजेचं आहे तर तुमचा पेपर चेक होईल. पेपर कोणता, टीजीटीचा पेपर, तर पेपर चेक होईल, अन्यथा पेपर चेक होणार नाही. विषय हेच असणार आहे, फक्त डोमेन सब्जेक्ट आहे. एनईपी तिथे पण आहे आणि इथे पण आहे, समजलं. त्यामुळे डोमेन सब्जेक्ट या 20 मार्कामध्ये थोडा बदल होईल कधी टीजीटीच्या पेपरमध्ये. आता आला पेपर 2, हा झाला पेपर 1. आता पेपर 2 मध्ये काय असणार आहे तर पेपर 2 मध्ये विद्यार्थी मित्रांनो यात पेपर 2 काय असणार, आपली निवड कोणत्या विषयावर होणार आहे तर निवड आपली होणार आहे मेरिट बेसवर. कोणत्या पेपरचा मेरिट, पेपर 1चा का नाही, पूर्व परीक्षेचा नाही, आपलं आहे सब्जेक्टिव्ह पेपर म्हणजे दुसरा. पेपर 2 आपल्याला पास होणं गरजेचं आहे. तो पेपर असतो सब्जेक्टिव्ह पेपर असतो, आपल्याला लिहायचं असते, आपल्याला डिस्क्रिप्टिव्ह लिहायचं असते. मग त्याचा पॅटर्न काय आहे तर त्याचा पॅटर्न आहे आपल्या सब्जेक्टशी रिलेटेड. आपल्या सब्जेक्टला जे काही तुमचं सब्जेक्ट आहे, मग केमिस्ट्री असेल, मॅथ असेल, कोणा हिंदी असेल, कोणा सोशल सायन्स असेल, त्यानुसार तुम्हाला या ठिकाणी प्रश्न असतील. बघा सब्जेक्टिव्ह आहे, सब्जेक्टिव्ह मध्ये तुम्हाला 40 प्रश्न असणार आहे. सब्जेक्टिव्ह मध्ये काय असणार आहे 40 प्रश्न असणार आहे, प्लस तुम्हाला 15 पुन्हा प्रश्न आहे. 40 प्रश्न असणार आहे. हे 40 प्रश्न बघा, 40 प्रश्नानुसार तुम्हाला एमसीक्यूज असणार आहे नॉर्मल त्या सब्जेक्टिव्हच्या आधारावरती, आणि त्याच याच्यावरती 15 प्रश्न सुद्धा काय असणार आहे डिस्क्रिप्टिव्ह असणार आहे. असे एकूण
प्रश्न किती असणार आहे तुमचे? 55 प्रश्न असणार आहेत दोन्ही विषय म्हणून. किती प्रश्न असणार आहे? 55 प्रश्न. पण हे लक्षात घ्यायचं आहे की हे 40 जे एमसीक्यू जे आहे यावरती प्रत्येकाला काय 1 मार्क्स या ठिकाणी असणार आहे. पण हे डिस्क्रिप्टिव्ह जे असणार आहे ते लिहायचं आहे तुम्हाला, निबंधासारखे प्रश्नाचे उत्तर लिहायचे आहे. पण एका प्रश्नाला किती? तुम्हाला 4 मार्क्स असणार आहे. अशा पद्धतीने हे 60 मार्क्स, 15 चौक 60 आणि हे 40, अशा पद्धतीने हा 100 मार्काचा हा पण असणार. पेपर कोणती? मुख्य परीक्षा. लक्षात घ्या, पेपर 2 म्हणजे मी मुख्य परीक्षा तुम्हाला समजायचं आहे, आणि पेपर 1 म्हणजे या ठिकाणी पूर्व परीक्षा जी आहे ती पूर्व परीक्षा तुम्हाला पास व्हायची आहे. पूर्व परीक्षा क्वालिफाईंग आहे, दोन्ही याला सांगतोय, टीजीटी आणि पीजीटी. त्यानंतर मुख्य परीक्षा मी सांगितलं, मुख्य परीक्षा टीजीटीची आणि पीजीटीची दोन्ही याला सेम असणार आहे. काय? तर 40 मार्क्सचे जे 40 प्रश्न आहेत ते एमसीक्यूज असणार आहे आणि 15 जे प्रश्न आहेत ते डिस्क्रिप्टिव्ह असणार आहे. अशा पद्धतीने दोन्ही मिळून किती आहे? तर 100 गुण असणार आहे. हे सुद्धा लक्षात घ्यायचं आहे. आणि याच आधारावरती तुमचं काय होणार आहे? सिलेक्शन होणार आहे, निवड यादी तुमची जाहीर होणार आहे, त्या ठिकाणी तुम्ही लागणार आहात. नंतर आता आलो आपण याचं क्वालिफाईंग म्हणजे प्रोफेशनल एज्युकेशन. प्रोफेशनल एज्युकेशन पीजीटी मध्ये लक्षात घ्यायचं आहे. पीजीटी म्हणजे प्रोफेशनल एज्युकेशन काय? ग्रॅज्युएशन तुमचं असतेच. ग्रॅज्युएशन नंतर तुम्हाला बीएड असणं आवश्यक आहे. बीएड असणं आवश्यक आहे, कारण तुम्ही 11वी 12वीला पोस्ट ग्रॅज्युएशन टीचर, तुम्ही 11वी 12वीला शिकवत असता. त्यामुळे तुम्हाला एखाद्या विषयामध्ये काय असणं गरजेचं आहे? पीजी असणं गरजेचं आहे. बीएड तुमचं झालेलं आहे, पण पीजी ज्या जागा तुमच्या निघत आहेत तर तुम्हाला काय करायला लागेल? ते पोस्ट ग्रॅज्युएशन. तुम्हाला जर पॉलिटिकल सायन्स शिकवायचं असेल तर तुम्हाला पॉलिटिकल सायन्स मध्ये एमए असणं गरजेचं आहे. सोशलॉजी असेल तर सोशलॉजी मध्ये गरज पास असणं गरजेचं आहे, म्हणजे पीजी. पण ते पीजी किती पर्सेंट असणं गरजेचं आहे लक्षात घ्यायचं, तरच तुम्ही फॉर्म भरू शकता. बघा, पीजी जरी असेल तरी तुम्हाला 50% मार्क्स असणं गरजेचं आहे पीजी मध्ये. नंतर तुम्ही बीएड असाल तर बीएड मध्ये सुद्धा 50% पास असणं गरजेचे आहे, 50% मार्क्स असणं गरजेचे आहे. हे सुद्धा लक्षात घ्यायचं आहे. कोणत्या याला? पीजीटीला. आता दोन्ही याला क्वालिफिकेशन सारखंच आहे, पण यात पा टीजीटी मध्ये थोडा बदल आहे. पा टीजीटी मध्ये काय? बीएड असणं गरजेचं आहे, पीजी पण असणं गरजेचं आहे, पोस्ट ग्रॅज्युएशन असणं गरजेचं आहे. आणि त्यानंतर तुम्हाला हे जे तुम्ही टीजीटी आहेत ते तुम्ही कोणत्या वर्गापासून शिकवणार आहात? तर 6व्या वर्गापासून तर 10व्या वर्गापर्यंत तुम्ही त्या ठिकाणी पात्र असणार आहात. म्हणून तुम्हा सर्व विद्यार्थ्यांना 6वी ते 8वी जरी सीटीईटी पेपर पास पाहिजे 2, तरी पण या ठिकाणी सुद्धा सीटीईटी पेपर 2 पास असणं गरजेचं आहे. हे सुद्धा लक्षात घ्यायचं आहे. सीटीईटी पेपर 2 पास असणं गरजेचं आहे टीजीटी साठी. दोन्ही याला बीएड पाहिजे, दोन्ही याला पीजी पाहिजे, पण इथे काय पाहिजे? टीजीटीला सीटीईटी पेपर 2 पास असणं गरजेचं आहे, तरच तुम्ही त्या ठिकाणी फॉर्म भरू शकता, अन्यथा फॉर्म भरू शकत नाही. आता आलो आपण एज वरती. एज लक्षात घ्या, टीजीटीला जे नॉर्मल जे काही असतात एससी एसटी ओबीसी जे काही विद्यार्थी आहेत आपले, त्या सर्वांना 35, मेल जे आहे त्यांना 35 वर्ष आणि फिमेल आहे, दोन्ही याच्यात फिमेलला 10 वर्ष काय आहे? रिलॅक्सेशन आहे, म्हणजे त्यांना जास्त दिलेलं आहे 10 वर्ष दोन्ही यामध्ये. इथं बघा 35 वर्ष मेल साठी, इथे पीजीटी साठी 40 मेल साठी आणि फिमेल साठी 50, आणि इथे सुद्धा 45 असणार आहे, म्हणजे 10 वर्ष त्यांना फिमेल साठी जास्त असणार आहे. त्यात आपल्या सर्वांना माहित आहे एक सर्व्हिसमॅन समांतर आरक्षणाच्या बाबतीत ते सर्वांना वाढवून दिलेलं आहे, की नोकरी करणारे आहेत त्यांना सुद्धा वाढलेलं आहे. आणि जे इतर जे आहेत नॉर्मल जे कॅन्डिडेट आहेत त्यांना एससी एसटी ओबीसीना 5 वर्ष रिलॅक्सेशन असणार आहे, आणि इतर जे कम्युनिटी आहे त्यांना 3 वर्ष रिलॅक्सेशन असणार आहे. ह्या सर्व गोष्टी आपल्या सर्वांना माहिती आहे विद्यार्थी मित्रांनो. तर अशा पद्धतीनं त्या दोन्ही ज्या जागा आहेत त्या दोन्ही जागेकरिता आपले महाराष्ट्रातील विद्यार्थी, तुम्हाला पुन्हा सांगतोय की आपण या शिक्षक भरतीवरती जरी अवलंबून असाल तरी पण हे फॉर्म आपल्याला भरायला काही हरकत नाही, कारण हा सिलेबस सर्वांना आपल्याला स्पर्धा परीक्षेचा सिलेबस आहे. आपण टेट परीक्षा पास झालेलो आहोत, आपण सीटीईटी परीक्षा पास झालो आहे, त्याच्यामध्ये डोमेन सब्जेक्टचाही काही विषय नाही विद्यार्थी मित्रांनो. पण या ठिकाणी असणारी नोकरी ही गावापासून मेट्रो सिटीमध्ये न राहता एखाद्या चांगल्या ठिकाणी ही जागा असते, आणि त्यामध्ये आपल्याला राहण्या खाण्याची व्यवस्था सर्व गोष्टी ज्या आहेत त्या या एकलव्य रेसिडेन्शियल स्कूलमध्ये आपल्याला मिळतात. विद्यार्थ्यासोबत आपल्याला राहता येतं, क्वार्टर आपल्याला मिळतं, पेमेंट सुद्धा आपल्याला विद्यार्थी मित्रांनो चांगलं असणार आहे. यामध्ये जी एक्झाम फीज आहे ती एक्झाम फीज आपली या ठिकाणी घेतली जाणार नाही आहे, परंतु जी काही प्रोसेस आहे ती प्रोसेस फी मात्र आपली या ठिकाणी घेतली जाणार आहे. तर ते कॅटेगरी वाईज एससी एसटी ओबीसी असेल तर त्यांना 1500 रुपये 500 रुपये असे या ठिकाणी वेगवेगळी फीज आहे. 1500 ते 2000 रुपयापर्यंत ही फीज आहे.
प्रोसेस फी आहे. त्यामुळे हे सुद्धा समजून घ्यायचं आहे. याचा पैशांचा विचार, या फीचा विचार न करता आपण जर हा फॉर्म भरला तर लक्षात घ्यायचं आहे आपल्याला की केंद्रीय विद्यालयाचे जे काही लेवल आहे त्या लेवलमध्ये किंवा नवोदयची जी लेवल आहे त्या लेवलच्या शाळेमध्ये आपल्या सर्व विद्यार्थ्यांना हे स्वप्न महाराष्ट्र शासनापुरते मर्यादित न राहता आपण केंद्रीय विद्यालयामधलं किंवा या एकलव्य रेसिडेन्शियल मॉडेल स्कूलमध्ये शिक्षक म्हणून होण्याचं स्वप्न आपण पूर्ण करणार आहोत विद्यार्थी मित्रांनो. त्यामुळे आपण सर्वांनी याचा फॉर्म भरावा आणि याचा अभ्यास सुद्धा करणं सुरू करावं. कारण आपल्याला जर टेट मध्ये चांगले जरी मार्क्स असले तरी पण ही एक संधी त्या टेटच्या पूर्वी किंवा ह्या शिक्षक भरतीपूर्वी आपल्याला मिळत आहे. त्यामुळे या संधीचं सोनं आपल्याला करता येणार आहे. एक 5 ते 6 महिन्यापूर्वी एक मी व्हिडिओ बनवलेला होता. त्यात मी बोललेलो होतो की पुढे चालून शिक्षकांचा सुवर्ण काळ येणार आहे आणि सुवर्ण काळ आलेला आहे. कारण आपली ही शिक्षक भरती आहे महाराष्ट्राची, तसेच दिल्ली बोर्डाची सुद्धा शिक्षक भरती आलेली आहे आणि आपली EMRS ची सुद्धा भरती आलेली आहे. अशा वेगवेगळ्या राज्याच्या या शिक्षक भरत्या या ठिकाणी आलेल्या आहेत. तसंच प्राध्यापकाच्या सुद्धा भरती आलेल्या आहेत. अशा विद्यार्थी मित्रांनो या माध्यमातून आपल्याला या शिक्षण क्षेत्रामध्ये येता येतं आणि आपण अभ्यास जर केले तर नक्कीच आपण या ठिकाणी रुजू होणार आहात. त्यामुळे आपल्याला हा व्हिडिओ, ही माहिती आपल्याला कशी वाटली ही नक्की कमेंट बॉक्स मध्ये कळवा आणि अशाच अपडेट करता माझ्या या चॅनलला मात्र सबस्क्राईब करा. आणि एक लक्षात घ्यायचं आहे की डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये लिंक टाकलेली आहे टेलिग्रामची आणि व्हॉट्सअपची सुद्धा लिंक टाकली आहे. त्या ग्रुपला जॉईन व्हा, जेणेकरून तुम्हाला याचं नोटिफिकेशन किंवा अजून काही जर तुम्हाला प्रश्न आले तर ती प्रश्न तुम्हाला विचारता येणार आहे. जे आपले मित्र गेल्या वेळेला पहिल्या फेज मध्ये जे लागलेले आहेत EMRS च्या शाळांमध्ये, जे महाराष्ट्रातच त्यांना मिळालेलं आहे आणि बहुतेक करून लक्षात घ्यायचं आहे की चांगले जर तुम्हाला गुण असेल तर तुम्हाला तुमचंच राज्य दिलं जातं. त्यामुळे यात काही शासंका ठेवण्याची काही गरज नाही विद्यार्थी मित्रांनो. धन्यवाद.